बुलढाणा जिल्ह्यामधल्या चिखली नगरपालिकेतले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमतानं गुंठेवारी प्रकरणात लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचं माहिती अधिकारात उघडकीस आलंय। 2001 पूर्वी जे भूखंड अकृषक न करता त्यांचा सर्रास वापर होत होता अशा भूखंडांना दंडात्मक कारवाई करून नियमित करण्यासाठी राज्य शासनानं गुंठेवारीचा कायदा आणला। त्यानुसार ज्या भूखंडाची खरेदी विक्री 2001 पूर्वी आली आहे अशा भूखंडधारकाला नगरपालिकेकडे रितसर अर्ज करावा लागतो। त्याच्याकडून प्रशमन, विकास, अकृषक आणि इतर शुल्क घेऊन त्याला गुंठेवारी दिली जाते। चिखलीमध्ये 2001 आणि 2013 पर्यंत 5 ते 7 हजार भूखंडधारकांनी गुंठेवारी करता अर्ज केले। मात्र त्यापैकी अवघ्या 1,500 भूखंडधारकांचीच माहिती चिखली नगरपालिकेनं माहिती अधिकारात दिली आहे। मात्र या भूखंडधारकांनी नेमकं किती शुल्क आणि कुठे भरलं याची समाधानकारक माहिती नगरपालिका देऊ शकली नाही। त्यामुळे गुंठेवारी प्रकरणात लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप महेंद्र मोदे यांनी केलाय। ते या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचं नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। विशेष म्हणजे या प्रकरणी मोदे यांनी नगरविकास सचिव यांच्याकडे 2015 मध्येच लेखी तक्रार केली होती। तरीही त्यावर अजूनपर्यंत कुठलीच कारवाई झालेली नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी मोदे यांनी केली आहे। मी काढलेल्या माहितीच्या अधिकारांतर्गत चिखली नगरपालिकेमध्ये गुंठेवारी प्रकरणाचा महाघोटाळा झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे। सदर प्रकरणी मी कागदपत्राची छाननी केली असता सदर नगरपालिकेमध्ये गुंठेवारी प्रकरणामध्ये लाखो रुपयाचा घोटाळा झाल्याचे दिसून येत आहे। या संदर्भात मी माननीय नगरविकास सचिव यांच्याकडे तक्रार निवेदन दाखल केलेले आहे। त्यानंतर मी स्मरणपत्र सुद्धा दिलेले आहे, परंतु आजच्या तारखेपर्यंत कुठलीही कारवाई झाल्याची दिसून येत नाही। तरी माझी आपल्या माध्यमातून अशी विनंती आहे की माननीय नगरविकास मंत्री तथा मुख्यमंत्री यांनी सदर प्रकरणामध्ये लक्ष घालून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करावी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।